बटाटे पोह्याचे रोल जे की अगदी अप्रतिम चवीला मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा आपल्या मेन डिशमध्ये सुद्धा एक स्नॅकचा आयटम म्हणून खूप छान आहे। तर बघूया कशी बनवली ही रेसिपी। त्यासाठी इथे 5 बटाटे घेतलेले आहेत जे आपण बॉईल करून ग्रेट करून घेतलेले आहेत। 1 कप पोहे घेतले ते आपल्याला भिजवून घ्यायचेत आणि पोहे मध्ये पूर्णपणे पाणी जसंच टाकलं की ते बाकीचं सगळं पाणी ड्रेन करून घ्यायचंय। खूप पोहे भिजवायचे नाहीयेत आणि ते पोहे जे आहेत पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपण ॲड केलेत बटाट्यांमध्ये। मग चिली फ्लेक्स, त्यानंतर ओरिगॅनो, हळद, लाल तिखट, धने पावडर एवढे मसाले ॲड केल्यानंतर चवीनुसार मीठ। आता हे आपल्याला पूर्णपणे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे इतकं घट्ट असायला हवं की खूप म्हणजे त्याचे रोल्स छान झाले। हे सॉफ्ट आहे पण घट्ट आहे। जर ते थोडं बटाटे जर चिकट असतील तर ते पातळ वाटत असेल तर ते तुम्ही त्यात पुन्हा पोहे ॲड करू शकतात। आता त्याची स्लरी बनवायची आहे तर त्यासाठी इथे मैदा घेतला 1 टेबलस्पून, कॉर्नफ्लोअर घेतला 1 टेबलस्पून आणि एकदम हलकं चुटकीभर मीठ घेतलेलं आहे आणि याला जे आहे पातळ अशी स्लरी बनवून घ्यायची आहे। तर ती घट्ट नसायला हवी म्हणजे ती आपण जे रोल टाकणार आहोत ना ते त्याला कोटिंग म्हणून आपण ही स्लरी रेडी करून घेतो आहोत। तर व्हिडिओमध्ये दाखवले ना त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी बघून घ्या। तर हे रेडी करून आपण हे सुद्धा साईडला ठेवणार आहोत। आता जे बटाट्याचं मिक्सचर घेतलं होतं आपण ते 2 मिनिटं रेस्ट पण झालेलं आहे। पोह्यांनी मॉइश्चर पूर्ण सोक केलं आहे। आता याचे मी सिलेंड्रिकल रोल बनवते आहे। नावसुद्धा रोल आहे म्हणून ऑफकोर्स रोलचा शेप असणार आहे पण टिक्की पण बनवू शकतात तुम्ही। तर सगळे असे जवळजवळ 24 ते 25 माझे इथे सिलेंडर्स रेडी झालेले आहेत। आता हे स्लरीमध्ये टाकल्यानंतर आपण ते ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत ते ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घ्यायचे आहेत। तर युजुअली ना ज्या हाताने आपण स्लरीमध्ये टाकतो त्याच्या उलट्या हाताने ब्रेड क्रम्सने कोट करा म्हणजे आपले हात खराब होत नाही आणि पूर्णपणे रेसिपी छान बनते। तर असे सगळ्या पद्धतीने कोट झाल्यानंतर तेल मीडियम हॉट आहे तर मी इथे कधी पण रिस्क घेत नाही। 1 मी टाकते जर असं काही करायचं असेल तर 1 तेलात टाकल्यानंतर मी बघणार आहे फुटत तर नाही आहे ना, तर नाही ते प्रॉपर झालेली आहे माझी रेसिपी। तर आता हे आपण सगळे तळून घेणार आहोत। तर हलका गोल्डन कलर कारण की बटाटा शिजलेला आहे, पोहे पटकन होतात तर आतलं मिक्सचर तर जास्त कुक करायचं नाही, बाहेरून फक्त छान गोल्डन कलर येईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हार्डली 2 ते 3 मिनिटात ते फ्राय होतात फटाफट। तर हे अशा पद्धतीने आपण सगळे फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे की नाही, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, लाईकचं बटन नक्की प्रेस करा रेसिपी आवडल्यास। तर अशा पद्धतीने बघा पूर्ण रेडी करून घेतलेले आहेत आणि खूप छान चवीला एवढे होते एवढे सगळे आत्ताच्या आत्ता फिनिश झालेले आहेत। नेक्स्ट बॅच मला पुन्हा फ्रेश बनवावी लागेल। तर हे टिफिनसाठी तुम्ही जर 7 ते 8 न तळता फ्रीझरमध्ये जर ठेवले तर आरामात 7 ते 8 दिवस तुम्ही स्टोअर करू शकतात। जेव्हा पाहिजे तेव्हा काढून तळून घेऊ।